अरे असं कसं होत नाही, केल्याशिवाय राहत नाही. आणि या मुजोर यायचं करायचं काय, या मुजोर यायचं करायचं काय. मित्रांनो, इथे काही स्थानिक भगिनी जे आलेले आहेत त्यांच्यापैकी इथे स्मिताताई रसाल इथे आलेले आहेत. त्याही आपल्या भावना इथे व्यक्त करतात. मी स्मिताताईंना विनंती करतोय, ताई तुम्ही स्टेजवर या आणि आपल्या भावना व्यक्त करा. परंतु तो कधी लावावा, पूर्ण काम करा, जनसुनावणी घ्या, योग्य ठिकाणी तो ठेवा आणि टोल लावा. पण तुम्ही जर निकृष्ट व्याजा, कालच माझ्या माहितीप्रमाणे एक मोठा इथे ऍक्सिडेंट झाला. तुम्ही सांगा याची साफसफाई दिसते का हो? नाही. टोल चालवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरनी आजूबाजूच्या परिसरात सातत्याने स्वच्छता ठेवायची असते. खडी पडले, रेती पडले, पूर्ण क्लीन ठेवायचं असतं. रस्ता, अँब्युलन्स व्यवस्था लागते, क्रेन लागतात, काही नाहीये. आणि निव्वळ रस्त्याच्या चुकीमुळे जर ऍक्सिडेंट झाला तर त्यांनी 40 ते 50 लाख रुपये त्या मृत घोषित झालेल्या माणसाला द्यायला गरजेचं आहे. कारण त्या रस्त्यांच्या चुका आहेत. हेही केलं गेलं नाही. कारण ह्या हायवेवर 3 ते 4 हजार मृत्युंकी पडलेत, जवळजवळ 25 ते 30 हजार जखमी आहेत. त्यांना NHAI किंवा केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने काय मदत केली? मग हा दोष कोणाचा? सर्वसामान्य जनतेचा का? तुम्ही तुमचा कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचे, याचा इस्टिमेट कसं वाढवायचं, कोट्यवधी रुपये कसे खायचे, याच्यात लक्ष घालण्यापेक्षा लाज वाटली पाहिजे की तुमच्यातील एक कोणतरी नागरिक, आई बहिणी किंवा भाऊ किंवा वडील इथे मृत्यू पडतोय की हा हायवे चुकीचा आहे, याची थोडी तरी लाज शासनाला पाहिजे. योग्य प्रकारे काम करा. 42 किलोमीटरला तुम्ही टप्प्याटप्प्याने टोल लावण्याबद्दल माहिती नाही, पण टोल लावताना काम कम्प्लीट 100% करा. जनसुनावण्या घ्या, योग्य पद्धतीने टोल लावा. जसं समृद्धचं उदाहरण दिलं, हा 95 म्हणजे येऊन जाऊन पण 95 नाही पाहिजे, रिटर्न सुद्धा 55 नसा पाहिजे, एवढा मोठा टोलचा झोल आहे. तर हे पहिलं लक्षात घ्या. मी जास्त बोलत ना, अनेकांना बोलायचं असेल कारण मी कंटिन्यू 5 दिवस इथे आहेत. आणि हेही सांगतो, जनहित समिती जे जे काही यापुढची भूमिका घेईल त्या भूमिकेला मी त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यकर्ता दारिद्र्य बेकावडे सातत्याने आहे, त्यापुढे राहील हे मात्र आज शब्द देतो. आणि मी विशेष कौतुक करेन, आमचे जंगम साहेब तर माझ्या वयाचे असतील, म्हणजे माझं वय दिसून येत नाही, ते असतील. पवारीवर जरी यंग असले, आमचा दुर्गेश असला, सतत बसणारा आमचा अनिकेत असला, त्या लोकांचं कौतुक आहे की सतत कुठल्याही आंदोलनात प्रामुख्याने पत्रकारापासून सातत्याने पुढाकार घेऊन मग त्या अध्यक्षांचा आदेश कळप्राप्त मानून सातत्याने व्यवसाय कुठे काय कुठे घरी मुळे बाळा काय याचा विचार न करता गेले 3 वर्ष सातत्याने लढा दिले आहेत. त्यांचं विशेष कौतुक. मी माझं आयुष्य समर्पित केलं भाग वेगळा, परंतु या गोष्टी करायला सुद्धा मानसिकता लागते. समाजाचं देणं आहे. मी समाजात किती वर्ष जगतो यापेक्षा मी समाजासाठी काय करतो. समाज म्हणजे एक नाही, छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातींना धरोहर घेऊन त्यांनी सामाजिक कार्य केलंय. त्यांच्या पवळा पाहून देऊन जायचं आपल्याला. समाज म्हणजे आपण सर्व आहोत. त्या पृथ्वीवर जन्माला प्रत्येक माणूस आहे आणि त्याच्यासाठी आपलं देणं काय, समाजाप्रती आपल्या जबाबदाऱ्या काय, या ज्यांनी ओळखल्यात तोच सामाजिक कार्य करू शकतो. पैसा कोणी कमवतो, परंतु त्या पैशाला जाताना तुमच्या बरोबर काही जात नाही, मागे राहताना काही जात नाही. मागे राहतात तुमचे विचार, तुम्ही केलेलं कार्य, आणि ते पैशाने विकत घेता येत नाही. चांगलं कार्य त्या पैशाने घडत नाही. तुमची मानसिकता लागते. ही कोकणवासीची मानसिकता पाहिजे आणि आपल्याला न्याय मिळेल. 100% न्याय शासनाने द्यावा. त्या बसलेल्या अधिकाऱ्यांनी याचा विचार करावा. कुणाला तरी शिपायाला इथे पाठवू नये, आरोना पाठवून त्यांच्याशी संपर्क करून नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांबरोबर योग्य 5 दिवस झाले लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही आई बाप तुम्हाला आहेत, तुम्हाला संसार आहेत, इथे कोणतरी बसलेत ते आपल्यापैकी कोणतरी आहेत, सामाजिक कार्य करतात. तुम्ही वाटायला पाहिजे की तुम्ही 5 दिवसात मिटिंग न घेतली. तेवढं हे शासनाचं अपयश आहे की शासनाचं हे काळा दिवस मानायला पाहिजे की एवढे दिवस यांना इथे बसवले. NHAI अधिकारी इथे येऊन चर्चा करू शकत नाहीत. नाही ना, माझ्यावर अधिकार आहे. मस्ती मी बोलणार नाही शासनाला, कारण शासनाला मस्ती नाही तर ते रक्तातच आहे त्यांच्या. कारण यापूर्वी इंग्रजांच्या काळात सुद्धा कोणी जरी सत्याग्रह केला तर त्याला न्याय देत होते. इंग्रजांपेक्षा जुलमी राजवट यांची आहे. मग ते केंद्र असू ते राज्य असू दे, त्यापेक्षा जुलमी राजवट होता आणि ते आपण सहन करतोय. मग तुमच्या आमच्यापैकीच असे तयार झाले, एक एक दिवा पेटला तर तिच्या मशालीपर्यंत झालं
तर हे जग बदलायला किंवा आपण जग जोडा आपलं कोकण बदलायला वेळ लागणार नाही. परंतु आपण पक्षाचा झेंडा घेऊ तर 10,000 लोक येतील आणि सामाजिक झेंडा घेतला तर 5 जण येतील. ही जी मानसिकता आहे ती बदला आणि एक ठरवा सगळ्यांनी की आपण आपल्या न्यायासाठी लढणं गरजेचं आहे आणि आपण लढा देऊ, कायमचा लढा देऊया. एक समाजाप्रती जबाबदारी आहेत त्या कळूया. कोण येतंय नाही येतंय, आमची गाडी नाही म्हणून मी 35 वर्ष समाजसेवा सोडली नाही, 2 व्हीलर पण नाही म्हणून गणणं झालं. तर प्रत्येकाने ठरवा, जाणाऱ्या लोकांना सुद्धा लाज वाटेल असं कार्य काहीतरी करूया. यापुढे पत्रक आपण प्रत्येक गाडी थांबून देऊया, प्रत्येक गाडीवाल्याला थांबून टोल भरताना पत्रक घ्या बाबा. घरी जाईपर्यंत तुझी मानसिकता बदलली तर बदलली, म्हणजे कोकणवासीला कुठेतरी वाटेल की आपल्यासाठी कोणते 4 लोक बसलेत आणि आज तुम्ही सहन करताय, उद्या तुम्हालाही सहन करायला लागेल. आज आम्ही सहन करतोय, हे सगळ्यात लक्षात ठेवा. त्यामुळे आपण सर्वांनी एक शपथ घेऊया की समाजाप्रती माझी जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी मी माझ्या आयुष्यातले तरी एक दिवस दिला तरी कोकण बदलायला वेळ लागणार नाही. म्हणून मी सांगतो की सगळ्यांनी यात सहभागी व्हा. शांततेच्या मार्गानेच आम्हाला करायचं आहे. शासनाने शांततेच्या मार्गाने करतो म्हणून आमचा गैरफायदा घेऊ नये, आमच्या व्यथा समजून घ्याव्या आणि आमच्या ज्या मागण्या आहेत ते शासनाप्रती योग्य अधिकाऱ्यांकडे पोहोचून. कालही मिटिंग झाली, पोलीस अधिकाऱ्यांची झाली, ते दुवा म्हणून आहेत. काल डीसीपी नांदेडकर मॅडम पनवेलच्या आहेत, आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त, उपआयुक्त, त्यांनी सुद्धा आम्ही सांगितलं की तुम्ही सक्षम अधिकारी पाठवून मिटिंग लावून मागण्या पूर्ण करण्यासाठी योग्य ती पावलं उचला. आम्हाला का आंदोलनाचे बसायची हौस नाहीये, पण आमच्या अन्याय होणारा तुम्ही सहन करून तुम्ही जर आमच्या आणखीच अन्याय करत असाल तर ते आम्ही ते सहन करणार नाही. आम्ही शांततेच्या मार्गानेच करू आणि कुणाकडे काय कुठे झालं तर त्याला जबाबदार आम्ही नाही, कारण आम्ही शांततेच्या मार्गाने बसलोय. पलीकडे कुणी काय केलं तर त्याच्याशी जनौकरी समितीचा संबंध नसेल. आम्ही शांततेच्या मार्गानेच करतोय आणि यश आम्हाला मिळावं हे आम्ही शासनाकडे आपण विनंती करतो की आपण याची दखल घ्यावी आणि न्याय द्यावा. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण.